सध्या पावसाला सुरुवात झाली असून अनेक डेंग्यू, मलेरिया यांसारख्या अनेक साथींचे आजार डोके वर काढतात। त्यामुळे ठाणे महापालिका आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आलाय। झोपडपट्टी भागात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीमकडून औषध फवारणी, डोर टू डोअर जात आजारी नागरिकांची तपासणी करणं, पिण्याच्या पाण्याची टेस्ट करणं तसंच साथीच्या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे। ठाण्यातील उथळसर आरोग्य केंद्राच्या परिसरातील राबोडी विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी पाहणी केली। यावेळी डॉक्टरांनी जनजागृती करत साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी तसंच स्वच्छता राखण्याचंही आवाहन केलं। सध्या परिस्थितीमध्ये ना पावसाळा थोडासा लवकर सुरू झाला, मध्येच त्याचा गॅप झाला, मध्येच पावसाळा थांबला। या परिस्थितीमध्ये ना थोडंसं पाणी जागोजागी साठायचं प्रमाण वाढतं आणि मग अशा साठलेल्या जागेंमध्ये जे पाणी जमलेलं असतं त्याच्यामधून मग डासांची उत्पत्ती वाढते आणि मग डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पसरत असतात। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने मागच्या 15 ते 20 दिवसापूर्वीपासूनच ही मोहीम राबवायला सुरुवात केलेली आहे की अशा प्रत्येक गल्लींमध्ये किंवा अशा प्रत्येक जागेंमध्ये जिकडे काही अशी डासांची उत्पत्ती होऊ शकते ते सगळे स्पॉट नष्ट करणं। जिकडे आता ह्या ठिकाणांमध्ये दुपारी 1:30 वाजता पाणी येतं, सो बरेच जण ड्रममध्ये पाणी साठवून ठेवतात। मग अशा साठवलेल्या पाण्याचं पण इन्स्पेक्शन करणं, त्याच्यामध्ये जर कुठे डासांच्या अळ्या असतील तर त्या नष्ट करणं, लोकांना त्याबद्दल मार्गदर्शन करण्याची कामं आपण आशा वर्कर आहेत, ANM, GNM आहेत त्यांच्यामार्फत करत असतो। तोच कार्यक्रम आपण आज उथळसर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या विभागामध्ये करत आहोत आणि असाच कार्यक्रम आपण फायलेरिया विभाग तसेच प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारा जो काही त्यांचा एरिया आहे त्याच्यामध्ये राबवतोय। आणि नागरिकांना एक असं आव्हान करण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे की हे आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, जे आमचे कर्मचारी आहेत, आमच्या आशा वर्कर आहेत, ANM आहेत, GNM आहेत, फायलेरियाचे फील्ड वर्कर आहेत, सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत, ही जणं खूप मेहनतीने एरियामध्ये येऊन काम करत असतात, सर्वे करत असतात। तर त्यांना मदत करा। कोणताही तापाचा रुग्ण आपल्या घरात असेल, आजूबाजूच्यांकडे असेल तर ठाणे महानगरपालिकेतर्फे मोफत ब्लड टेस्टिंग करण्यात येते, डेंग्यू मलेरियाची टेस्टिंगसुद्धा मोफत करण्यात येते। त्याचा जर ज्यांना गरज आहे त्यांनी त्या टेस्टिंग करून घ्या आणि सगळ्या प्रकारचे औषधोपचार ठाणे महानगरपालिकेच्या म्हणजे डेंग्यू असतील, मलेरिया असेल किंवा इन्फ्लुएन्झा असेल, व्हायरल फीवर असतील, या सगळ्याचे उपचारसुद्धा आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध आहेत। जर त्याच्यानंतरही जर बरं वाटत नसेल तर आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेचं 500 बेडेडचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पण उपलब्ध आहे। सो तिकडे सुद्धा आपल्याला सर्व उपचार मोफत उपलब्ध आहेत। सो नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे, पाणी साठू देणार नाही किंवा पाणी साठलेलं असेल तर असे ब्रीडिंग स्पॉट्स जर असतील तर ते नष्ट करायचे आहेत। आणि ठाणे महानगरपालिकेला आरोग्य विभागाला मुख्यतः सहकार्य करा। कुठल्याही प्रकारचा आजाराशी संबंधित काहीही माहिती असेल तर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, आपल्याला सर्व ती माहिती त्याबद्दल देण्यात येईल। ठाण्यातील कोपरी कन्हैया नगर परिसरातील स्मशानभूमीचं काम गेल्या 9 वर्षांपासून रखडलं असून स्मशानभूमीत माणसांची आणि प्राण्यांची अंत्यविधी एकत्र करण्यात येणार असल्यानं भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार चव्हाण आणि नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं। यावेळी टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा जाहीर निषेध तसंच 12 कोटी निधी गेला कुठे अशा आशयाचे फलक हाती घेत प्रशासनाचा निषेध नोंदवला। प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी वेगळी जागा उपलब्ध करा अशी मागणी यावेळी भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांनी केली। कन्हैयानगर परिसरातील स्मशानभूमीला 12 कोटींचा निधी वापरण्यात आला असून अद्यापही काम पूर्ण झालं नाही। 9 वर्ष उलटूनही स्मशानभूमीचं काम अपूर्णच आहे। नेमका 12 कोटींचा निधी यांनी वापरला कुठे असा सवालही माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी उपस्थित केलाय। तर याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी देखील करण्यात आली। यावेळी स्मशानभूमी बाहेरच निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नाही, बघायला गेलं तर हे जे स्मशानभूमी आमची ठाणेकरांची कन्हैयानगर या भागात परिसरात आहे, ह्यामध्ये कोपरीकर म्हणजे आता 1.5-2 लाख लोकसंख्या भागातली असताना ह्या लोकांना एकमेव स्मशानभूमी ही आहे की ज्यामध्ये सर्व लोक आमचे म्हणजे हिंदू संस्कृती असो कुठलेही सर्व समाजाची लोक आमच्या भागातली इथं येतात। आज 2017ला हे जर टेंडर निघलं, आज 8-9 वर्ष झालंय तरी ही स्मशानभूमी होत नाही। याच्या अगोदर याच्यामध्ये त्यांनी काहीतरी हॉल घेतला होता म्हणून आमच्या सर्व कोपरीकरांनी त्याच्यामध्ये विरोध केला आणि मोर्चे काढले आणि त्यानंतर तो हॉल बदली करून त्या लोकांनी आता त्यामध्ये असं दिसून आलं की एका साईडला बेरिंग हे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी मशीन घेतली आहेत, बच्चूची दफनविधी घेतली आहे,
ते घेत असताना त्यांनी मला काही लोकांनी माहिती दिली की दादा तिकडं ॲनिमलचं बी त्या लोकांनी प्राण्यांचं बी हे केलेलं आहे. तर प्राण्यांचं केल्यानंतर मग मी माहिती मागवली माझ्या लेखी पत्र देऊन, आणि लेखीमध्ये असं दिसून आलं की ॲनिमल बी दफनविधी इथंच करण्यात आले. तर माझं असं म्हणणं की ॲनिमल प्रेमी आम्ही बी आहेत, पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी एक वेगळा रिझर्व प्लॉट करायला पाहिजे. जसं मुंबईमध्ये परेल आहे, परेलमध्ये प्राण्यांसाठी एक वेगळी जागा आहे. तुम्ही माणसांना आणि यांना एकाच जागी कराल तर ते चुकीचं आहे. कारण आज पहिली परिस्थिती ही 12.5 कोटी रुपये खर्च करून काय करतात काय माहित नाही. टाळवरचं रोणी खाणारी हे प्रशासन आणि ठेकेदार आहे. आज तुम्ही बघाल की ही 9 वर्षापासून काम चालू आहे, 9 वर्ष 17ला हे झालेलं आहे, तरी पण अजून काय लोकांना दिली नाही. ज्या टायमाला आम्ही स्मशानामध्ये कुठल्या अंत्यविधीला येतो त्या टायमाला बाहेरचे लोक आम्हाला असतात की बाबा हे असं एवढं असून सुद्धा का होत नाही. ह्याचं कारण प्रशासन ना देत, ना ठेकेदार देत, ना कोणी देत. यासाठी नागरिक वेळोवेळी आवाज उठवतात, पण प्रशासन काहीतरी मुख गिळून बसलेलं आहे. जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये सर्वीकडे फ्री दिले जातात लाकडं, ह्या भागात बी त्यांनी दिली पाहिजे. ह्याच्यात महिला भगिनीची ती मागणी आहे. आज 4,000 रुपये घेतले जातात आमच्याकडे, 4,000 रुपये घेतले जातात. म्हणजे आज मरण बी महाग झाले आम्हाला. अरे तुम्ही जगून देता तर मरण तरी व्यवस्थित करून द्या. आणि हे टाळवरची लोणी खाणारे लोक आहेत, ह्या लोकांना हे समजायला पाहिजे की सर्वांना इथंच यायचंय. आज सर्वांना इथं यायचं, मग तुम्ही जिथं ह्या सर्व गोष्टी तिथं तरी जरा विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. आमच्या ह्या गोष्टीला प्रशासन आणि ठेकेदाराचा विरोध आहे, आणि त्याला ब्लॅकलिस्ट करावा, त्याच्यावर थर्ड पार्टी ऑडिट लावावा, ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन छेडून थेट वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकातून उखडण्याची भाषा केली. जाधव यांचं हे वक्तव्य संतापजनक असून याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी आज ठाणे स्थानकाबाहेर निदर्शनं करून निषेध नोंदवला. वास्तविकतः लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र ऊन, वारा आणि पावसात वृत्तपत्र विक्रेतेच वाचकांपर्यंत पोहोचवतात. तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल तर खबरदार असा इशारा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशननं दिला आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्या तसंच जखमी प्रवाशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत. परंतु या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या निषेध आंदोलनात रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्री स्टॉल उखडल्याची भाषा केलेली अशोभनीय आणि अव्यवहार्य आहे. दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली त्याबाबत बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी वृत्तपत्रांचे स्टॉल उखडून टाकणार अशी भाषा केल्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हाच एकमेकांचा एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये मराठी टक्का टिकून आहे. त्यामुळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांनी आज दुपारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन छेडून जाहीर निषेध नोंदवला. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या या आंदोलनात दिलीप चिंचोळे, वैभव म्हात्रे, विवेकी सामे, निलेश कदम तसंच इतरही विक्रेते सहभागी झाले होते. यावेळी दत्ता घाडगे यांनी मराठी माणसाच्या व्यवसायावर गदा आणण्याच्या मनसेच्या कृतीबाबत मनसे नेतृत्वालाही जाणीव करून देत अविनाश जाधव यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना योग्य ती समज देण्याची मागणी केली आहे. ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने आज वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटले.
अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणारे टॅक्सपेयर नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी, पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यात. या अनुषंगाने आज वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केले. तर दुसरीकडे याच परिसरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामांवर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीनं कारवाईचा बडगा उगारला. मात्र ही कारवाई थातुरमातुर असून फक्त देखाव्याची कारवाई असल्याचं विक्रांत चव्हाण यांनी म्हटलंय. जे अधिकारी कारवाई दिरंगाई करतायत त्यांच्यावर SIT चौकशी करा अशी मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. तर येणाऱ्या काळात 19 तारखेला ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. त्या दिवशी आमरण उपोषण आम्ही केलं होतं. संध्याकाळी आम्हाला सहाय्यक आयुक्तांनी लिहून दिलं की संबंधित इमारतीवर निष्कासनाची कारवाई कायम सुरू राहील आणि जोपर्यंत निष्कासित करणार नाही निष्कासनाची कारवाई थांबणार नाही. मात्र गेले 5-6 दिवस झाले उपोषण सोडल्यानंतर तिथे कोणी अद्याप गेलेलं नाही. आम्हाला गोळ लावलेला आहे आणि आता हे उपोषण आम्ही व्यापक बनवायचं ठरवलेलं आहे. लोकमान्य नगर आणि वर्तकनगर मधील जे अनधिकृत इमारती आहेत किंवा धोकादायक इमारती आहेत त्या निष्कासित झाल्या पाहिजेत या मागणीसाठी हे उपोषण आहे. हे उपोषण आम्ही पुढे जाऊन 19 तारखेला महापालिकेच्या आयुक्तांसमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. त्याच्यात आमची प्रमुख मागणी ही असेल, ज्या विभागाचे जे अधिकारी आहेत MRTP कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स शासनाचे GR याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की अनधिकृत बांधकामांवर आळा कसा घालावा. जे अधिकारी दोषी आहेत 260(1)(2) ची नोटीस देणे